हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आपण बघतो टॉपिक टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता ऍटम मध्ये असलेली जी काही न्यूक्लिअर एनर्जी आहे त्याचा यूज करून आपल्याला जनरेट करायचं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी पर्यंत जे काय स्टेजेस आहेत त्या प्रत्येक स्टेजमध्ये एनर्जी कन्व्हर्जन जे काय होणार आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होण्यापर्यंत कोणकोणत्या प्रोसेस होतात हे सगळं आपण डिस्कस करणार आजच्या पॉइंट मध्ये, दॅट इज न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय होणार, ऍटम मध्ये असलेली जी न्यूक्लिअर एनर्जी आहे त्याचा यूज करून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्जन करायची आहे. सो बेसिकली या प्लांट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही टर्बाईन आहे तो टर्बाईन आपल्याला मुवमेंट करायचा आहे. मग टर्बाईन मुवमेंट करण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे ती असणार आहे स्टीम एनर्जी, आणि स्टीम एनर्जी आपण कन्वर्ट करणार आहे बाय युझिंग द थर्मल एनर्जी इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. सो इथं आपण काय करणार आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जी काही हीट प्रोडक्शन करणार आहे ती सगळी हीट यूज करणार आहे आपण स्टीम जनरेट करण्यासाठी, आणि जनरेट झालेली स्टीम देणार आहे टर्बाईनला. आणि जेव्हा हा टर्बाईन रन करणार आहे जो अल्टिमेटली काय रन होणार आहे, जनरेटर, आणि आपल्याला फायनली आउटपुट म्हणून काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो बघूया स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस कोणकोणत्या आहेत. सो बेसिकली असं कन्स्ट्रक्शन काय आहे, ह्याच्यामध्ये दिलेलं एक न्यूक्लिअर रिएक्टर ज्याच्यामध्ये आपल्याला फ्युजन रिएक्शन करायची आहे. ओके, सो फ्युजन रिएक्शन कोणाची करणार आहे आपण, युरॅनियम और प्लुटोनियम या कोणत्याही एका ऍटमचं काय करणार आहे आपण, फ्युजन रिएक्शन. आणि फ्युजन रिएक्शन झाल्यानंतर जी काही हीट जनरेट होणार आहे ती हीट जनरेट आपण देणार आहे बॉयलरला, आणि बॉयलर मध्ये स्टीम जनरेट होणारी ती आपण देणार आहे टर्बाईनला. ओके, सो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे न्यूक्लिअर रिएक्टर. सो न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये आपण काय करणार, वी आर गोइंग टू डू अ फ्युजन रिएक्शन ऑफ ऍटम युरॅनियम और प्लुटोनियम. फ्युजन रिएक्शन जेव्हा आउट ऑफ कंट्रोल जाईल त्याला कंट्रोल करण्यासाठी दिलेले आहेत कंट्रोल पॉट्स, ज्याच्यामधून आपण जे काय फ्युजन रिएक्शन आहे ते फ्युजन रिएक्शन कंट्रोल करणार आहे. आता ही फ्युजन रिएक्शन होते म्हणजे नेमकी काय होते, जेव्हा युरॅनियम 235 जो काय आहे युरॅनियम वरती जेव्हा एक न्यूट्रॉन आपण बंबार्ड करणार आहे. ओके, सो व्हेन अ न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन अ युरॅनियम it is converted into its isotope of uranium 236. जो काही युरॅनियम 235 आहे ज्याच्यावरती जेव्हा आपण एक न्यूट्रॉन बंबार्ड करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, युरॅनियम 235 चं कन्व्हर्जन त्याच्या आयसोटोप 236 मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आता युरॅनियम 236 हा जो आयसोटोप आहे हा कम्प्लिटली अनस्टेबल होतो, अनकंट्रोल्ड होतो. हा अनस्टेबल झाल्यानंतर ह्याच्यामधून काय काय बाहेर पडतात बघा, एक आहे तो क्रिप्टॉन, त्यानंतर बेरियम, त्यानंतर 3 न्यूट्रॉन्स, अलॉंग विथ इट रिलीजेस 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एनर्जी. म्हणजे जेव्हा हा युरॅनियम 236 अनस्टेबल झाल्यानंतर ह्याने ह्याच्यामधून काय काय रिलीज केले बघा, एक आहे तो क्रिप्टॉन, बेरियम, 3 न्यूट्रॉन अँड 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एवढी एनर्जी त्यानं रिलीज केलेली आहे. आता ह्याच्यामधून बाहेर पडलेले जे काही 3 न्यूट्रॉन आहेत हे 3 न्यूट्रॉन आपण परत बंबार्डिंग करणार आहे कोणाच्यावरती, युरॅनियम 235 वर. जेव्हा परत 3 नवीन युरॅनियम 235 इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्याच्यावरती ह्याच्यामधून बाहेर पडलेले 3 न्यूट्रॉन बंबार्डिंग करतो, परत ह्याचं काय होणार आहे, त्याच्या आयसोटोप मध्ये कन्व्हर्जन. सो 235 चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, युरॅनियम 236. म्हणजे युरॅनियम 236 परत अनकंट्रोल झाल्यानंतर परत हा काय रिलीज करणार आहे, क्रिप्टॉन, बेरियम, 3 न्यूट्रॉन अँड 200 इलेक्ट्रोव्होल्ट मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एवढी एनर्जी. म्हणजे प्रत्येकामधून काय झाले, आपल्याला 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एवढी एनर्जी बाहेर पडली. त्याच्यामधून प्रत्येकामधून 3 न्यूट्रॉन बाहेर पडले आणि क्रिप्टॉन आणि बेरियम. म्हणजे ही काय चेन रिएक्शन आहे, इट इज अ सायक्लिक प्रोसेस. म्हणजे फक्त आपण जिथे एक न्यूट्रॉन इंट्रोड्यूस केला एक युरॅनियम 235 मध्ये, त्याचं कन्व्हर्जन त्याच्या आयसोटोप मध्ये युरॅनियम 236 मध्ये झालं आणि त्यानं आपल्याला दिली 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एवढी एनर्जी. आता प्रत्येकामधून जेव्हा 3 न्यूट्रॉन बाहेर पडणार आहे ते प्रत्येक न्यूट्रॉन सेपरेट युरॅनियम 235 वरती काय होणार आहेत, अटॅक करणार आहेत, बंबार्डिंग करणार आहेत, आणि त्याच्यामधून प्रत्येकामधून आपल्याला एक एनर्जी रिलीज मिळणार आहे.
आणि ही सायक्लिक प्रोसेस आहे, कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे. आता ही जर का प्रोसेस आपल्याला कंट्रोल करायची असेल तर काय करणार आपण, जे काही न्यूट्रॉन बंबार्डिंग होते 235 वर, हे आपण कंट्रोल करू शकतो. ज्यावेळी हे आपण कंट्रोल करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ह्याच्यामधून जी काही हीट एनर्जी रिलीज होणार आहे ती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्यासाठी दिलेलं आहे कंट्रोल पॉट्स. मीन्स ही जे काही सायक्लिक प्रोसेस आहे, कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे, ती अनकंट्रोल्ड होऊ नये त्याच्यावरती कंट्रोल आणावं. जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपल्याला पाहिजे आहे तेवढीच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपण क्रिएट करावी, ह्यासाठी आपण या कंट्रोल पॉटचा युज करतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे, हा जो काही न्यूक्लिअर रिएक्टर आहे, या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये एक लिक्विड भरलेला असतो. ओके, तो काय करणार आहे, हीट कॅरी आउट करणार आहे. ओके, एक हा जो काही कुलिंग एजंट आहे हा काय करणार आहे, जेव्हा न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये ही सायक्लिक चेन रिएक्शन होणार आहे. आता ज्यावेळी ही सायक्लिक चेन रिएक्शन होणार आहे तेव्हा हाय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ते रिलीज होणार. ह्याच्यामध्ये जो काही कुलिंग एजंट आहे तो कुलिंग एजंट काय करणार, या न्यूक्लिअर रिएक्शन मधून तयार होणारी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतला. त्याची हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतल्यानंतर त्याचे जे काही टेम्परेचर झालं वाढलं. ओके, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस हा काय झाला, मूव्ह झाला या पाईप कनेक्शन मधून. हा पाईप कनेक्शन मधून मूव्ह झाल्यानंतर कुठे येणार आहे, या बॉयलरच्या कनेक्शन मध्ये. ह्याचं कनेक्शन एक बॉयलरला दिलेलं आहे. आता हा जो काही कुलिंग एजंट आलेला आहे त्याने न्यूक्लिअर रिएक्शन मधून तयार झालेली सगळी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काय केलं, त्याने ऍब्सॉर्ब करून घेतलेलं आहे. आता ह्याचं टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे. आता बॉयलर मध्ये प्रेझेंट आहे वॉटर. ओके, हा काय कूल वॉटर आहे. जेव्हा हा कुलिंग एजंट सगळा हीट ऍब्सॉर्ब करून हाय टेम्परेचरला असणार आणि जेव्हा हा बॉयलर मध्ये जाणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ह्यातली जी काही हीट एनर्जी आहे ही सगळी हीट एनर्जी कोणाला मिळणार आहे, या बॉयलर मध्ये असलेल्या वॉटरला. तेव्हा वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, स्टीम मध्ये. ओके, म्हणजे या कुलिंग एजंटनं सगळी हीट एनर्जी कोणाला दिली, या बॉयलर मध्ये असलेल्या वॉटरला. त्यामुळे वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, स्टीम मध्ये कन्व्हर्जन झालं. दॅट स्टीम इज गिव्हन टू द टर्बाइन. आता ती स्टीम काय करणार आहे, आपण कोणाला देणार आहे, टर्बाइनला देणार आहे. जेव्हा आपण स्टीम टर्बाइनला देणार आहे त्यावेळी टर्बाइन स्टार्ट टू रोटेट. आता जेव्हा टर्बाइन रोटेट व्हायला स्टार्ट होणार आहे, अल्टिमेटली काय रोटेट होणार आहे, जनरेटर रोटेट झाल्यामुळे आपल्याला मिळाली इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इथं टर्बाइन रोटेट झाला, जनरेटर रोटेट झाला आणि इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली. पण टर्बाइन रोटेट झाल्यानंतर जो काही स्टीम एनर्जी ह्याच्यातून बाहेर पडलाय त्याच्यामध्ये आहे हाय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. आता ही हीट एनर्जी आपल्याला रियूज करायची आहे, परत युटिलाइज करायची आहे. त्यासाठी आपण काय कनेक्शन दिलेलं आहे, एक कुलिंग सिस्टीम त्याला दिलेलं आहे थ्रू द कुलिंग टॉवर अँड कंडेन्सर. मग टर्बाइन मधून बाहेर पडलेली स्टीम एनर्जी जी काय आहे ती कुठे आली, या कंडेन्सर मध्ये. सो कंडेन्सरचं काम काय आहे, जी काय हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी काढून घेणे आणि स्टीमचं कन्व्हर्जन परत कशामध्ये करणार आहे, तो वॉटरमध्ये करणार आहे. मग जेव्हा टर्बाइन मधून बाहेर पडलेली स्टीम हळूहळू मूव्ह करत येणार आहे त्यावेळी हा जो काही कुलिंग टॉवर दिलेला आहे त्या कुलिंग टॉवरला एक पाईप कनेक्शन दिलेली आहे. सो या कुलिंग टॉवर मधून काय फ्लो होतो, इनिशियली कोल्ड वॉटर फ्लो होतोय. सो या कोल्ड वॉटर जेव्हा या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे त्यावेळी काय करणार, त्या स्टीम मधली सगळी हीट एनर्जी कोल्ड वॉटर काढून घेणार. त्यामुळे काय होणार आहे, या कोल्ड वॉटरचं टेम्परेचर वाढलं. सो कोल्ड वॉटरचं टेम्परेचर वाढल्यानंतर हा झाला हॉट वॉटर. हा हॉट वॉटर कुठे जाणार आहे, कुलिंग टॉवर मध्ये जाणार आहे. जिथं परत काय केलं जाणार, कुलिंग टॉवर मध्ये या हॉट वॉटरचं टेम्परेचर रिड्यूस करून परत त्याला कूल डाऊन करून या परत पाईप कनेक्शन मधून सर्क्युलर केलं जाणार आहे. आता स्टीम इथे आली, इथपर्यंत काय केलं त्यानं, कुलिंग टॉवरनं त्यातली जी काही हीट आहे सगळी हीट काढून घेतली आणि या कंडेन्सर मध्ये स्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वॉटर मध्ये कन्व्हर्जन झालं. आता वॉटर जे काही कन्व्हर्ट झालेलं आहे दॅट वॉटर इज अगेन गिव्हन टू द पाईप कनेक्शन टू बॉयलर. ओके, पाईप कनेक्शन मधून विथ द हेल्प ऑफ पंप हे कोणाला देणार आहे, परत बॉयलरला देणार आहे. अँड अगेन द सिस्टीम स्टार्ट टू कंटिन्यू. परत काय होणार आहे, जेव्हा हा वॉटर कूल डाऊन झालेला परत बॉयलर मध्ये आला, इथे परत काय होणार आहे, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे आणि ही प्रोसेस कंटिन्यू होणार आहे. दिस इज हाऊ द स्टीम पॉवर प्लांट वर्क, सॉरी न्यूक्लिअर पॉवर प्लांट वर्क. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काम आहे तो न्यूक्लिअर रिएक्टरचं. कारण ह्याच्यामध्ये काय करणार आपण, न्यूक्लिअर चेन रिएक्शन घडवून आणणार, फ्युजन रिएक्शन घडवून आणणार आहे. कोणाची, युरॅनियम किंवा प्लुटोनियमची.
ही जी काही पूर्ण सायक्लिक प्रोसेस आहे ही कंट्रोल मध्ये राहण्यासाठी इथे कंट्रोल पॉट्स दिलेले आहेत, ज्याच्यामधून जी काही न्यूक्लिअर चेन रिॲक्शन होणार आहे ती आपण कंट्रोल मध्ये आणणार आहे. जेव्हा ही प्रोसेस कंट्रोल मध्ये असणार, जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी पाहिजे तेवढीच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इथे क्रिएट केली जाणार आणि ती हीट एनर्जी आपण रिसर्क्युलेट करणार आहे या कुलिंग एजंट मधून. ओके, जेव्हा त्यांना बॉयलरला हीट दिली तेव्हा तो परत काय झाला, कुलिंग एजंट त्याचं टेम्परेचर कमी झालं आणि इट इज सर्क्युलेटेड थ्रू द पाईप सेक्शन विथ द हेल्प ऑफ पंप. परत हा कुलिंग एजंट काय करणार आहे, या पाईप कनेक्शन मधून पंप थ्रू या न्यूक्लिअर रिएक्टर मधून सर्क्युलेट होणार आहे. सो बेसिकली ही आहे पूर्ण सिस्टीम न्यूक्लिअर पॉवर प्लांटची. आता ह्याच्यामध्ये जे काही कन्व्हर्जन होणार आहे ते प्रत्येक स्टेजला कोणत्या पद्धतीने होणार आहे बघा. फर्स्ट वन इज न्यूक्लिअर फ्युएल म्हणून आपण देणार आहे. इथे न्यूक्लिअर फ्युएल म्हणून काय आहे, युरॅनियम और प्लुटोनियम ऍटम. कोणाला दिला आपण, न्यूक्लिअर रिएक्टर. सो न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये जी काही हीट एनर्जी क्रिएट झालेली आहे ते कोणाला दिला आपण, बॉयलरला. बॉयलर मध्ये काय होणार आहे, जे काही वॉटर प्रेझेंट आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, स्टीम एनर्जी मध्ये. मीन्स सिस्टीम टू कन्वर्ट द स्टीम फ्रॉम वॉटर. ओके, मग बॉयलर नंतर कनेक्शन कोणाला दिलं आपण, टर्बाइन. सो टर्बाइन मधून ऍज अ टर्बाइन रोटेट्स काय रोटेट होणार आहे, जनरेटर रोटेट होणार आहे आणि जनरेटर मधून काय मिळणार आपल्याला, फायनल आउटपुट इलेक्ट्रिकल एनर्जी. दीज आर द व्हेरियस स्टेजेस. पहिला आहे तो न्यूक्लिअर रिएक्टर, त्यानंतर बॉयलर, टर्बाइन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इन बिटवीन बॉयलर अँड टर्बाइन, इन बिटवीन बॉयलर अँड टर्बाइन आपण काय दिलेले, कूलिंग सिस्टीम दिलेली आहे. ओके, सो देयर इज अ कूलिंग सिस्टीम अरेंजमेंट इन बिटवीन द बॉयलर अँड टर्बाइन. So this is the block diagram for a nuclear power plant. So nuclear fuel आहे, न्यूक्लिअर फ्युएल कोणाला देणार, न्यूक्लिअर रिएक्टरला. सो न्यूक्लिअर रिएक्टरची एनर्जी जाणार बॉयलर मध्ये जिथं स्टीम जनरेट होणार आहे. स्टीम जनरेट झालेली कोणाला देणार आहे आपण, टर्बाइनला. टर्बाइन ऑटोमॅटिकली कोणाला रोटेट करणार, जनरेटरला. सो फायनल आउटपुट मिळणार आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी. इन बिटवीन बॉयलर अँड टर्बाइन देर इज अ कुलिंग सिस्टीम प्रोव्हाइडेड, जिथं काय करणार आहे आपण, स्टीमचं कन्व्हर्जन परत वॉटर मध्ये करणार आहे. सो दीज आर द ब्लॉक डायग्राम गिवन फॉर द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. अलॉंग विथ या प्रत्येक स्टेजला काही ना काहीतरी एनर्जी कन्व्हर्जन होत राहणार आहे. मग हे एनर्जी कन्व्हर्जन कोणत्या पार्ट मध्ये होते बघा. फर्स्ट वन इज न्यूक्लिअर एनर्जी. सो न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, थर्मल एनर्जी मध्ये होणार आहे. आता या थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, दॅट इज द थर्मल एनर्जी ऑफ स्टीम. जे काही थर्मल एनर्जी क्रिएट झालेली आहे ते कशामध्ये होणार आहे, थर्मल एनर्जी ऑफ स्टीम झालं. थर्मल एनर्जी ऑफ स्टीम कोणाला दिला आपण, स्टीमला दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी. मग न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन सुरुवातीला कशामध्ये केलं आपण, थर्मल एनर्जी मध्ये. थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन बॉयलर मध्ये कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. ओके, नाउ कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इज गिवन टू कोणाला दिला आपण, टर्बाइनला दिलं. वेअर इट इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. दीज आर द एनर्जी चेंजेस ऍट ईच अँड एव्हरी स्टेज. सुरुवातीला आहे ते न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं, थर्मल एनर्जी मध्ये. थर्मल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीमचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ कन्वर्जन कशामध्ये झालेलं, फायनली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. सो दीज आर द व्हेरियस स्टेजेस वेअर द एनर्जी चेंजेस टेक्स प्लेस इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता याच्यामध्ये कोल आपण फ्युएल म्हणून युज केलेलं नाही, त्यामुळे जे काही पोल्युशन स्टीम टर्बाइन मध्ये आपण बघितलेलं स्टीम एनर्जी प्लांट मध्ये त्या प्रकारचं पोल्युशन इथं होणार नाही. बट हे असून सुद्धा ह्याच्यामध्ये काही टू मेजर प्रॉब्लेम्स आहेत. फर्स्ट वन, जो काही आपण इथे प्रोसेस करणार आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये आणि त्याच्यामध्ये जो काही वेस्ट क्रिएट होणार आहे, दॅट ऑल इज न्यूक्लिअर वेस्ट. आणि या न्यूक्लिअर वेस्टचं डिस्पोजल करणं एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, सो फर्स्ट वन इज जो काही न्यूक्लिअर वेस्ट तयार होणार आहे त्याचं डिस्पोजल करणं एक
प्रॉब्लेम. सेकंड वन इज ह्याच्यामध्ये काही जरी ऍक्सिडेंट झाला इट विल बी व्हेरी फॅटल. एकामध्ये काही जरी प्रॉब्लेम झाला, काहीतरी थोडं ऍक्सिडेंट, छोटासा ऍक्सिडेंट जरी झालं, त्याच्यामधून हाय अमाऊंट ऑफ रेडिओ एनर्जी रिलीज होणार आहे, जे हार्मफुल असणार आहे. त्यामुळं कोणत्याही पार्ट मध्ये दिस ऑल आर डन इन अ एनक्लोज मॅनर. हे जे काही न्यूक्लिअर रिॲक्शन आपण घडवून आणणार आहे, ही सगळी न्यूक्लिअर रिॲक्शन एका एनक्लोज मॅनर मध्ये केली जाते. त्यामुळं स्मॉल ऍक्सिडेंट कॅन कॉज फॅटल conditions. Okay, so these are the two major problems in a nuclear power plant. So this is all about nuclear power plant. आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.